नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करत आहात ना? अभ्यास केलाच पाहिजे. त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, जेथे तुम्हाला सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे. काय काय मिळणार आहे मित्रांनो? तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, त्याचबरोबर टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज सकाळी 9 वाजेला 1998 ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार हे सर्व काही तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता आहे. या ग्रुपला लवकरात लवकर सहभागी व्हा, लवकरात लवकर जॉईन करा. जॉईन कशा प्रकारे तुम्ही मोफत करू शकता हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार. त्या अगोदर बघा आपण आज काय शिकू. पॉईंट क्रमांक 2 टाका मित्रांनो, तालव्य वर्ण. काय मित्रांनो? पॉईंट क्रमांक 2 आहे आपला आजचा तालव्य वर्ण, आणि त्याला आयएमपी लिहा. काय लिहायचं? आयएमपी. आणि त्याची आता व्याख्या लिहून घ्या. काय लिहिलेली व्याख्या मित्रांनो? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा आहे. जिभेच्या वरील जो वर्तुळाकार म्हणजेच घुमटकार भाग असतो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो? त्याला म्हणतात तालू म्हणजेच टाळू. त्याला समानार्थी सुद्धा नावामध्ये कधी विचारलं जातं बरं का, तालू किंवा टाळू. त्यांचा उच्चार कशा प्रकारे होतो? तर टाळूला स्पर्श लागून होतो. म्हणजेच काय मित्रांनो, ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचे टोक हे कठोर तालूला स्पर्श होते त्यांनाच काय म्हणतात मित्रांनो? तालव्य वर्ण. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा व्याख्या दिलेली आहे. एकूण तालव्य वर्ण हे किती आहे? तर एकूण तालव्य वर्ण आहेत 9. किती मित्रांनो? तालव्य वर्ण आहेत एकूण 9. ते कोणकोणते आहे आणि त्यांचा उच्चार कशा प्रकारे होतो बघा. तालव्य वर्ण एकूण 9, त्यामध्ये स्वर आहे. स्वर कोणते मित्रांनो सांगा आता? स्वर आहेत 2. कोणकोणते स्वर आहेत ते? ह्रस्व ई आणि दीर्घ ई. म्हणजे सजातीय स्वरांची दुसरी जोडी. पहिली जोडी होती कंठ्य वर्णांमध्ये, दुसरी जोडी आली तालव्य वर्णांमध्ये. आपण स्टेप बाय स्टेप सगळे शिकणार आहोत, निश्चिंत राहा. हे झाले दुसरी जोडी. त्यानंतर व्यंजन किती मित्रांनो? मला सांगा, जर 9 वर्णांपैकी 2 जर स्वर गेले, उरले 7. आता लक्षात घ्या 7 कोणकोणते व्यंजन. व्यंजन आहेत 7. ते कोणकोणते बघा? च, छ, ज, झ आणि न. त्याचबरोबर य आणि श. हे झाले एकूण 7 व्यंजने आणि हे झाले स्वर. एकूण किती झाले? हे 9. आणि 9 काय आहे? तर तालव्य वर्ण आहे. म्हणजेच काय मित्रांनो? तालव्य वर्णांची एकूण संख्या किती? तर तालव्य वर्णांची एकूण संख्या आहे 9. त्यामध्ये 2 स्वर येतात आणि 7 व्यंजने येतात. नीट लक्षात ठेवायचं. ही झाली दुसरी ओळ. वर्णांच्या उच्चार स्थानामध्ये तालव्य वर्णांची च ची पूर्ण लाईन ही झाली दुसरी ओळ. कशाची झाली? तालव्याची. त्याचबरोबर अर्धस्वर आणि उष्म व्यंजने. हे काय माहिती आहे तुम्हाला? हे शिकवलं होतं ना. य कशामध्ये मोडतो? तर अर्धस्वर, अर्धस्वर किंवा अर्धव्यंजनामध्ये. आणि स, श, श आपले कशामध्ये येतं? उष्म्यामध्ये, उष्म व्यंजनांमध्ये किंवा उष्म तुम्ही समजू शकता. आता तुम्हाला शिकवलेलं आहे हे. लक्षात घ्या. पहिली लाईन कशाची होती? पहिली क ची लाईन होती कंठ वर्णांमध्ये, बरोबर. आणि च ची लाईन झाली तालव्य वर्णांमध्ये. कळालं तुम्हाला? त्याचबरोबर स्वरांमध्ये पहिली सजातीय जोडी कोणती होती? तर पहिली सजातीय जोडी होती मित्रांनो अ आणि आ. हे झाले कंठ वर्णांमध्ये, बरोबर. कंठ वर्णांमध्ये बरंच सांगितलं रिपीट करून. त्यानंतर दुसरी जोडी कोणती मित्रांनो? ई आणि ई आपली. ही झाली तालव्य वर्णामध्ये. तुम्हाला इथपर्यंत कळालेलं आहे. खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. यावरती पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न फिरवून येतात
त्याचबरोबर कशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न येऊ शकता आपण उच्चार स्थाने सुद्धा घेतलेले आहे आणि त्याची व्याख्या काय दिलेली बघा. काय लिहिलं होतं की ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचे टोक हे कठोर तालूला स्पर्श होते. तुम्ही आता उच्चार करून बघा. च च कठोर तालूला स्पर्श होत आहे का? दाताच्या मागील जो वर्तुळाकार भाग आहे त्याला स्पर्श होत आहे का? तुम्ही स्वतः ट्राय करा. च छ ज ज हे काय आणि अनुनासिक आहे. आठवतंय ना? हे काय मित्रांनो? अनुनासिक. अनुनासिक आहे. आठवण ठेवायचं, सगळ्या गोष्टी लिहून द्यायची गरज नाही पडली पाहिजे तुम्हाला. पाताक्षणी कळायला पाहिजे. पहिली आणि दुसरी लाईन कशाची सांगितली तुम्हाला? कठोर वर्णांची. तिसरी आणि चौथी काय सांगितली होती? मृदू व्यंजनांची. त्यानंतर अनुनासिक. सगळं शिकवलं होतं तुम्हाला, सगळं येतं तुम्हाला. त्यानंतर अर्धस्वर आणि उष्म व्यंजने. हे किती झाले? एकूण 9. तुम्ही उच्चार सुद्धा करून बघितला. य य दाताच्या मागील स्पर्श होत आहे तुमची जीभ बघा. श श श कळालं तुम्हाला? तुम्ही स्वतः ट्राय करून बघितलेलं आहे. हे झाले तालव्य वर्ण. तालव्य वर्ण एकूण 9. आता बघूयात, मुख्य पॉइंटकडे वळूयात. आता पोलीस भरतीला या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्याचबरोबर कशा प्रकारचे फिरवून तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्याच्यात आपण प्रॅक्टिस करू. त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास एकदम परफेक्ट व्हावा. चला तर मग वेळ न घालता लगेच आपण सुरुवात करूया. पोलीस भरतीला याच टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते पहा मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि तेही 30 सेकंदाच्या आत. तुम्हाला पूर्ण टॉपिक शिकवलेला आहे. त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला देण्यात येईल, ते तुम्ही लवकरात लवकर सोडवायची आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. काय दिलेला आहे पहिला प्रश्न मित्रांनो? तर खालीलपैकी कोणता स्वर हा तालव्य वर्णात मोडतो? खालीलपैकी कोणता स्वर हा तालव्य वर्णामध्ये मोडतो? तुम्हाला तर माहित आहे, तुम्हाला शिकवलेलं आहे. सजातीय स्वरांची दुसरी जोडी. त्यामध्ये कोणता प्रश्न दिसत आहे का? त्याच्यामध्ये कोणता ऑप्शन दिसत आहे का तुम्हाला? अगदी बरोबर मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक बी काय आहे? ऑप्शन क्रमांक बी आहे ह्रस्व ई. याचं योग्य उत्तर असणार आहे. कळालं? भरपूरशा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिले. पुढील प्रश्न काय मित्रांनो? पुढील प्रश्न काय आहे की च छ ज झ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात? सांगा बरं का, कोणत्या प्रकारात मोडतात? ऑप्शन नीट वाचा, पूर्ण नीट वाचायचे ऑप्शन, आणि त्याच नंतर पूर्ण ऑप्शन वाचल्यानंतर प्रश्न नीट वाचल्यानंतरच तुम्हाला ऑप्शन वाचायचे. ठीक आहे? काय दिलेलं आहे मग? काय उत्तर असणार आहे? पटापट सांगा. त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो सी, तालव्य वर्ण. अगदी बरोबर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर असणार आहे. आता पुढील प्रश्न मित्रांनो कोणता आहे? प्रश्न नीट वाचत राहा आणि ऑप्शन सुद्धा नीट वाचत राहा. पुढील प्रश्न काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणत्या व्यंजन तालव्य प्रकारात समाविष्ट नाही? घाई करायची नाही मित्रांनो, शेवटच्या 2 शब्दांवरतीच तुमचं पूर्ण प्रश्न हा चेंज होऊन जातो आणि उत्तर सुद्धा चेंज होतं. काय दिलेलं आहे? खालीलपैकी कोणत्या व्यंजन हा तालव्य प्रकारात समाविष्ट नाही? जर समाविष्ट आहे असं विचारलेला असता तर तुमचे 3 नकाचे 3 ऑप्शन म्हणजे जे असतील ते पूर्ण बरोबर आले असते. नाही विचारल्यामुळे ऑप्शन चेंज झालेले आहे. म्हणून काय मित्रांनो, त्याचं योग्य उत्तर काय येणार आहे? नाही असं विचारल्या कारण असतो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच ट. याचं अगदी योग्य उत्तर येणार आहे. आहे आणि नाही मध्ये खूप फरक आहे. आहे म्हटलं असतं तर लगेच आलं असतं. जे 7 तुम्हाला सांगितले, तुम्हाला शिकवलेले सुद्धा आहे, त्या 7 प्रकारातील कोणते सुद्धा एक व्यंजन आलेलं असता. नाही विचारलेला आहे या कारणास्तव नाही हे योग्य उत्तर येईल. त्या पुढील काय दिलंय मित्रांनो प्रश्न? ई हा स्वर वरती काय दिला होता? कोणता स्वर आहे ते ओळखायचं होतं, पण आता स्वर दिलेला आहे आणि तो कोणत्या प्रकारात मोडतो ते ओळखायचं आहे. काय लिहिलेलं आहे? स्वर ई खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? आणि वरती काय दिलेलं होतं? तालव्य वर्णाच्या प्रकारातील खालील स्वर का? बरोबर. तो कोणता आहे मित्रांनो? काय उत्तर येईल याचं? पटापट सांगा. पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी.
ई हा स्वर तालव्य प्रकारामध्ये मोडतो. तालव्य स्वर आहे ते. तुम्हाला शिकवलं होतं, ऱ्हस्व दीर्घ ई सजातीय स्वरांची दुसरी जोडी. सजातीय स्वरांची पहिली जोडी कशामध्ये येते पटापट सांगा मित्रांनो. आणि आ कशामध्ये येतो सांगा तर. कशामध्ये येतो पटापट सांगायचं सगळ्यांनी. तर हे येतं कंठ्यवर्णांमध्ये. कशामध्ये? कंठ्यवर्णांमध्ये. आणि हे येतं मित्रांनो तालव्य. कळालं इथपर्यंत मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न कोणता दिलेला आहे बघा तुमच्या स्क्रीनवरती. काय लिहिलेलं आहे? त्र हा वर्ण कोणत्या अनुनासिकेतील वर्णामध्ये मोडतो? कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? बरोबर आहे का नाही मित्रांनो? सांगा पटकन, फटाफट उत्तर द्या यांचं. काय उत्तर आहे? आणि लक्षात ठेवा, हे त्र सारखं जरी दिसत असलं तर ते अनुनासिक आहे, त्याचा उच्चार न सारखाच होतो. समजलं तुम्हाला? त्याचा उच्चार न सारखाच होतो. म्हणून नाकाद्वारे उच्चारले जाणारे वर्ण आहेत ते, त्यांना अनुनासिक म्हणतात. एकूण अनुनासिक किती असा प्रश्न आल्यानंतर कसं सांगणार तुम्ही? एकूण अनुनासिक हे 5 आहे. याचं उत्तर काय सांगा पटकन. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय? तालव्य. तालव्य काय? तर तालव्य अनुनासिक. समजलं? अनुनासिक आहे ना तो, म्हणून नव्य अनुनासिक. लक्षात घ्या मित्रांनो, आत्ताशी 5च प्रश्न झालेले आहे आणि 5चे 5 प्रश्नांची योग्य उत्तरं तुम्ही दिलेली आहे. समजून घ्या, एखादी व्यक्ती असता, एखादी मुलगा असता ज्याचा हा टॉपिक क्लिअर झालेला नाहीये. समजा तुम्ही स्वतः विचार करा, जर तुम्ही हा टॉपिक पूर्ण क्लिअर केलेला नसता आणि जर यापैकी कोणता प्रश्न तुम्हाला आलेला असता पोलीस भरतीला किंवा नॉर्मल कोणतीही परीक्षा घ्या त्या परीक्षेमध्ये, तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकले असते का? नसतं देऊ शकले, कारण तुम्हाला हा टॉपिकच क्लिअर नाही. म्हणूनच मित्रांनो दररोज अभ्यास करा. सांगतोय तेवढ्याच प्रकारे अभ्यास करा. लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जे जॉईन नसतील त्यांनी जॉईन करून घ्या. येथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत शिकवलं जातं. आता बघूयात याच टॉपिकवरील अजून पुढील 5 प्रश्नांचे उत्तर, ज्यांचे उत्तर तुम्हाला 30 सेकंदाच्या आतच द्यायचे आहे आणि पटापट उत्तर द्यायचे आहे. ठीक आहे, चला तर मग वेळ न घालवता लगेच अगोदरच्या 5 प्रश्नांचे योग्य उत्तर तुम्ही दिलेले आहे मित्रांनो. त्याच प्रकारे थोडेसे गोंधळणारे प्रश्न अजून तुमच्यासाठी. त्याचबरोबर लवकरात लवकर सगळ्यांनी उत्तर द्यायचे आहे. चुकले तरी काही हरकत नाही, आपण आता प्रॅक्टिसच करत आहोत. पटापट 30 सेकंदाच्या आत तुम्ही उत्तर द्यायचे मित्रांनो. पटापट उत्तर द्या. पुढील प्रश्न काय दिलेला आहे आपल्या स्क्रीनवर की खालीलपैकी सर्व तालव्य वर्णांचा गट ओळखा. काय? पुढीलपैकी सर्व तालव्य वर्ण किंवा व्यंजन, फक्त त्या वर्णांमध्ये किंवा व्यंजनामध्ये फक्त तालव्याचाच गट पाहिजे. तो गट कोणता दिसत आहे तुमच्या स्क्रीनवर? पटापट सर्व वाचा. एक शेवटचा शब्द सुद्धा, एक शेवटचा अक्षर सुद्धा चुकीचं असू शकतं. पूर्ण नीट वाचा. बघा काय दिलेलं आहे. पटापट कमेंट करायचे उत्तर. आणि याच प्रकारचे प्रश्न गोंधळणारे संध्याकाळी प्रश्नपत्रिकेत टाकणारे, म्हणून निश्चिंत राहा. अभ्यास नीट करा. बरोबर? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय? च ज आणि झ. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर मला तुम्ही स्वतः सांगा, हा गट कशामध्ये येणार? मग सांगा पटकन. सांगा लवकर, हा गट कशामध्ये आहे? तर हा गट आहे कंठवर्णामध्ये. कशामध्ये? कंठ्यमध्ये. आणि हा झाला तालव्यामध्ये. बरोबर? आता पुढील प्रश्न कोणता आहे सांगा पटकन. पुढील प्रश्न दिलेला आहे, श हे व्यंजन कोणत्या प्रकारात मोडते? प्रकार विचारलेला आहे. काय विचारलं? प्रकार. पटकन सांगा. तुम्हाला कसं काय लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक वेगवेगळं लिहून दिलं होतं मी तुम्हाला. पटकन सांगायचं. त्याचं योग्य उत्तर काय? त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. काय? तालव्य. तालव्य व्यंजन. बरोबर? तुम्ही योग्य उत्तर यामुळे पटापट देत आहात कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा टॉपिक क्लिअर झालेला आहे. तुमच्या मित्राला तुम्ही यापैकी कोणताही प्रश्न पाठवून द्या आणि त्याला सांगा याचं योग्य उत्तर काय. तो 100% चुकणार. पण तुम्ही नाही चुकू शकत. का नाही चुकू शकत?
कारण तुमचा हा टॉपिक क्लिअर झालेला आहे मित्रांनो. आता पुढील प्रश्न कोणता, पटकन उत्तर द्यायला लगेच कमेंट करा. काय दिलाय पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता स्वर हा तालव्य व्यंजन गटात नाही? तालव्य व्यंजन नाही, शेवटचा प्रश्नामध्ये भरपूर गोळ असतो. नाही आणि आहे यामध्ये भरपूर घोळ असेल. पोलीस भरतीला फक्त याच्यावरूनच पूर्ण उत्तर चुकतं आणि शेवटच्या 1 किंवा 2 शब्दांमध्येच हा घोळ केलेला असतो. पटापट उत्तर दिलेलं आहे भरपूरशा विद्यार्थ्यांनी, तुम्ही सुद्धा द्या. काय आहे मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी, उ. बरोबर, ऑप्शन क्रमांक डी, उ. तर मला सांगा मग मित्रांनो, अ आणि आ कोणत्या प्रकारात मोडतील? कोणता गट आहे हा? बरोबर, तुम्ही योग्य उत्तर दिलेलं आहे कंठवर्णांचा गट. आता पुढील प्रश्न काय मित्रांनो, पटकन द्या. काय पुढील प्रश्न, तालव्य वर्णांची एकूण संख्या किती? तालव्य वर्णांची एकूण संख्या किती तुम्हाला शिकवलं आहे. पटकन उत्तर द्यायचे. तुम्हाला प्रश्न पाहता क्षणी लगेच तुमच्या तोंडातून उत्तर आलं पाहिजे, लगेच तुम्ही टायपिंग केलं पाहिजे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 9. बरोबर. आता मला सांगा, हे 9 कोणकोणते आहे? तुम्हाला शिकवलंय 9 आहेत. स्वर त्यामध्ये आहे, स्वर आहे त्यामध्ये मित्रांनो ऱ्स्व आणि दीर्घ ई, हे झाले 2. त्यानंतर उरले 7. 7 हे व्यंजन आहे. काय आहे? व्यंजन. कोणकोणते व्यंजन आहे तुमच्याकडे सगळे लिहिलेलं आहे. कोणतं आहे मित्रांनो, तर च, छ, ज, झ, अनुनासिक, त्यानंतर अर्धस्वर आणि उष्म, हे झाले एकूण 7. किती झाले मित्रांनो? 7 आणि हे 2, असे एकूण किती झाले मित्रांनो? 9. म्हणजेच काय, तालव्य वर्णांची एकूण संख्या किती झाली? तालव्य वर्णांची एकूण संख्या झाली 9. प्रत्येक प्रश्नाखाली तक्ता तुम्ही टाकलाच पाहिजे. टाकून द्यायचं. काय टाइम लागतोय? तुमचं रिव्हिजन होणार आहे, तुमची पाठांतर होणार आहे, त्याचबरोबर तुमच्याकडे नोट्स सुद्धा आहे, सुटसुटीत नोट्स आहेत. सगळं माझ्या हाताने लिहिलेलं आहे मी, अगदी सुंदर आणि स्वच्छ भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा प्रकारच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे? पुढील प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा लावण्यात आलेलं आहे. पूर्ण प्रश्न नीट वाचा आणि पूर्ण प्रश्न वाचल्यानंतर पूर्ण ऑप्शन सुद्धा नीट वाचा मित्रांनो. ऑप्शन मध्ये छोटासा घोळ असतो आणि तिथेच तुमचे मार्क जातात. पोलीस भरतीला सुद्धा अशाच प्रकारचा घोळ केला जातो. म्हणजेच कसं, तुमचा मार्क कट होईल. 1 मार्काने तुम्ही पोलीस दलामध्ये भरती होऊ शकता आणि 1 मार्काने तुम्ही आयुष्यभरासाठी पोलीस दलातून विचलित राहू शकता, दूर राहू शकता. म्हणून अभ्यास कंटिन्यू करा. तुम्हाला काही अडचण आल्यास कधीही कॉल करा. आपली संपूर्ण टीम तुमच्यासाठी सदैव पाठीशी आहे. या वर्षी तुम्ही भरती झालीच पाहिजे. तुमचं टार्गेट जे सांगितलेलं आहे ते टार्गेट तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे. काही दिवसातच तुमचे एवढे मार्क होणार आहे. निश्चिंत राहायचा, अभ्यास करायचा. काही अडचण आल्यास कधीही कॉल करायचा. आणि हो, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे, जेथे तुम्हाला 1998 ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार देण्यात येतात दररोज सकाळी 9 वाजेला. त्याचबरोबर मित्रांनो, दररोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर सुद्धा होतात. कळालं इथपर्यंत तुम्हाला? सकाळी सुद्धा होतात. तुमचे मन आहे तेव्हा तुम्ही बघू शकता. रेकॉर्ड करून टाकलं जातं युट्यूबला, तुम्ही कधीही पाहू शकता. त्यानंतर दररोज संध्याकाळी त्या टॉपिक होते जे दररोज आपण सकाळी शिकलेलो आहे. भरपूरसे वेगवेगळे लेक्चर होतात आपले. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, हे सर्व काही लेक्चर होतात. सर्व लेक्चर बघायचे आणि रात्री पेपर द्यायचा टॉपिक वाईज. अगदी सोपं आहे. तर तुम्ही आपल्याला जॉईन कशा प्रकारे करू शकता हे बघा. कशा प्रकारे जॉईन करायचं हे काय दिलेलं आहे? हे दिलेलं आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल. या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल.
जिथे तुम्हाला 1998 ते 2024 पर्यंत सर्वात जुन्या प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर आणि भरपूरशा अशा गोष्टी जो तुम्हाला कोणतीच अकॅडमी देणार नाही आणि आपली कोणती अकॅडमी सुद्धा नाही. आपण डायरेक्ट तुमच्यासोबत व्हॉट्सअपद्वारे कनेक्ट असतो, युट्यूब चॅनलद्वारे कनेक्ट असतो. कोणतंच टेलिग्राम चॅनल नाही सध्या आपलं, तर तुम्ही बघू शकता. काय करायचं आहे, फक्त डिजिटल पोलीपती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा. लगेच तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होणार. भेटूया लगेच आता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तोपर्यंत नमस्कार.